पद्धतीने शिजवला जातो हा बिर्याणीचा तांदूळ आणि अप्रतिम झालाय. तर पहा, सुरेख एकदम. तर रेडी आहे तुमच्या बिर्याणीसाठी हा. नमस्कार मंडळी, मी कोमल. तर आज आपण बघणार आहोत बिर्याणीसाठी सुगंधी मऊ लुसलुशीत तरीही लांब सडक असा बिर्याणीचा भात, जो स्पेशली बिर्याणीसाठी करतो आपण. करताना काय काय काळजी घ्यावी, लांब होण्यासाठी काय करावं, सुगंधी होण्यासाठी काय करावं, मऊ राहण्यासाठी काय करावं, या सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण नाही का, बिर्याणीसाठी जो भात शिजवला जातो तो कसं करणार आहे ते पाहणार आहे. त्याच्यासाठी ना मी इथं तांदूळ घेतलेत. आता एक लक्षात घ्या, बिर्याणीसाठी बाजारात 3 ते 4 प्रकारचे तांदूळ भेटतात. तुम्हाला हा तांदूळ घ्यायचा, त्यातला लक्षात घ्या. हा तांदूळ नाही का पूर्ण प्लेन आहे, एक संद आहे. आणि काय काय तांदूळ नाही का मध्येच फुगलेला जास्त असतो. उदाहरणार्थ हा मध्येच फुगलेला जास्त असतो. आणि माझ्या इथला बोटावरचा तांदूळ तुम्ही पाहत असाल तर हा पूर्ण एक संद आहे आणि हा मध्येच जास्त फुगलेला आहे आणि त्याचं टोक मात्र निमुळतं असतं. असा तांदूळ नाही घ्यायचा. शक्यतो जो मध्ये फुगलेला असतो आणि त्याची टोकं निमुळते असतात असा तांदूळ नाही घ्यायचा. जो एकसंध तांदूळ असतो ना, पहिल्यापासून ते शेवटपर्यंत असा तांदूळ एकसंध जो असतो तो टोकं सगळ्यांचीच निमुळते असतात. पण जो दुसरा तांदूळ असतो ना, तो मध्ये जास्त फुगलेला असतो आणि इथला भाग जो असतो आणि इथला तो थोडा पातळ असतो. जो एकसंध तांदूळ आहे तो घेतला तर बिर्याणी खूप छान दिसते तुमची आणि टेस्टला पण अप्रतिम लागते. एक संध असतो. तुम्ही कधी हॉटेलमध्ये जिरा राईस वगैरे खाल्ला असेल तर तो पहा, एक लाईनमध्ये जसं की लाईन ओढली आहे, कट केली आहे, अशा प्रकारे त्यांनी शिजवलेला असतो. तर नाही का, हा तांदूळ घ्यायचा या पद्धतीने. आता खूप सारे ब्रँड आहे, तुम्हाला जो आवडतो तो घ्या. तर इथे मी हा तांदूळ घेतलाय. तो नाही का, चांगली उत्तम बिर्याणी करण्यासाठी तुमचा तांदूळ कमीत कमी अर्धा तास ते पाऊण तास भिजला पाहिजे. आणि उत्कृष्ट बिर्याणी करण्यासाठी तुमचा तांदूळ कमीत कमी 2.5 ते 3 तास तरी भिजला पाहिजे, हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगते, इथं मी हा तांदूळ भिजवून घेतलाय पूर्ण 2.5 ते 3 तास. आणि आता आपण हा तांदूळ शिजवून घेणार आहोत. आपण नाही का बिर्याणीचं तांदूळ शिजवून घेतोय, म्हणजे बिर्याणीचा भात करायला सुरुवात करतोय. तर एक लक्षात घ्या, आता इथं माझ्याकडनं अर्धा वाटी जेव्हा तांदूळ मी भिजू घातलं होतं तेव्हा याच्यात नाही का 3 तांबे पाणी हे ओतलं जातं जेव्हा हॉटेलमध्ये बिर्याणी केली जाते तेव्हा. पण नॉर्मली मी जेव्हा घरी करते तेव्हा मी खूप सारं पाणी ॲड करत नाही, कमी पाणी ॲड करते. आणि अक्षरशः म्हणजे एक अर्धा वाटीभर पाणी त्याच्यातनं मी बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. नॉर्मली पोषक तत्व त्या पाण्यात असतात म्हणून मी ते करते. पण जर तुम्हाला बिर्याणीचाच भात हवा असेल तर नाही का, अर्धा वाटी तांदळासाठी 2.5 ते 3 तांबे पाणी घेतात, फक्त अर्धी वाटी तांदूळ असेल तर. तर तुम्हाला तसं हवं असेल तर तुम्ही तसं करा. तर आता इथं पाणी उकळते. पाणी उकळत असतानाच याच्यात नाही का खडे मसाले ॲड केले जातात. कोणते कोणते तर दालचिनीचा तुकडा, आधी तमालपत्र मी ॲड केले. तर तमालपत्र, त्याच्यानंतर दालचिनीचा तुकडा दिसतोय का, हा जाड आहे. जाडवाली दालचिनी ना खूप छान फ्लेवर देते, एकदम पातळ दालचिनीपेक्षा. एक तुकडा इनफ होतं एवढ्या साईजचा अर्धा वाटी तांदळासाठी. तर इथं मी हा एक तुकडा टाकलाय. त्याच्यानंतर नाही का इथं माझ्याकडनं लवंग आहे, एक 5 लवंग आहेत, त्या ॲड करते या पद्धतीने. त्याच्यानंतर इथे माझ्याकडे स्टार फुलचे तुकडे आहेत. तुम्ही ना स्टार फुलच्या तुकड्यांऐवजी एक स्टार फुल ॲड केलं ना तरी चालेल. त्याच्यानंतर माझ्याकडे इथं मिरी आहे, 5 मिरी ॲड करायच्या या पद्धतीने. त्याच्यानंतर माझ्याकडे इथं वेलची आहे, मी 2 वेलची ॲड करणार आहे. आत्ता एक केली आहे, आणखी एक करणार आहे. माझ्याकडे इथं शहाजीरे आहेत, हे मी ॲड करते. त्या गोष्टी ना ह्या तुम्हाला सुरुवातीला पाणी जेव्हा गरम करायला ठेवता त्याच टायमाला टाकायचं, जेणेकरून त्या मसाल्यांचा फ्लेवर त्याच्यात आला पाहिजे. आता पाणी उकळायला सुरुवात झाली आहे. मी थोडंसं लेट टाकले, जेव्हा पाणी गरम झालं होतं तेव्हा टाकायला सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे आता पाणी उकळायला सुरुवात झाली आहे. व्यवस्थित पाणी उकळू द्यायचं. चवीपेक्षा जास्त मीठ टाकायचं, कारण 3 पट पाणी, खूप सारं पाणी ॲड केलं जातं तुमच्या तांदळापेक्षा, त्याच्यामुळं पुरेसं मीठ ॲड करायचं. तर या पद्धतीने जर तुम्ही इथं बिर्याणीच्या भाताला मीठ व्यवस्थित वापरलं नाही तर बिर्याणी टेस्टी लागत नाही. तुम्ही बाकी काही उलाढाली करा, म्हणजे किती मसाले किंवा किती व्यवस्थित फ्राय करा, तुमची कोणती पण बिर्याणी असू द्या, व्हेज नॉन व्हेज, तरीसुद्धा जर भाताला मीठ व्यवस्थित इथं बसलं नाही तर बिर्याणी टेस्टी लागत नाही. ह्या पाण्याला आता व्यवस्थित उकळी आली. त्या टायमाला मी याच्यात नाही का पुदिन्याची पानं ॲड करते या पद्धतीने.
खूप सारी केली ना खूप छान टेस्ट लागते. तर मी इथं केली आहेत बरीचशी आणि ओबडधोबड तोडून टाकलेली आहेत, म्हणजे अगदी कुस्करं केल्यासारखं. त्याच्यातून मी इथं 1 चमचा तूप टाकते. तर तुमचा जे मोकळा मोकळा भात होण्याचं काम जे करतं ना ते हे तूप करतं, नेहमी लक्षात ठेवा. आता मी गॅस बारीक केलता तूप ॲड केल्यानंतर. आता पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. परत एकदा तुम्हाला उकळत्या पाण्यातच तुमचं तांदूळ ॲड करायचे हे लक्षात घ्या. आता हे झालं बेसिक साहित्य जे आपल्या घरी अवेलेबल असतं. ह्याच्या व्यतिरिक्त काय काय टाकतात हॉटेलमध्ये बिर्याणीचं भात शिजवताना केवढा इसेन्स टाकलं जातं, अगदी 2-3 ड्रॉप टाकले जातात. त्याच्यानंतरून मी हे 1 वाटी किंवा अर्धा वाटी तांदळासाठी सांगते, इसेन्सचं 1-2 ड्रॉप टाकले जातात. त्याच्यानंतरून गुलाबजल टाकलं जातं, फार अप्रतिम टेस्ट येते त्याने, तर नक्की ट्राय करा. पाण्याला एकदम खळखळती उकळी आली आहे, तुम्हाला दिसत असेल. त्या टायमाला मी ह्याच्यात ना हे तांदूळ ॲड करते. टाकताना मी गॅस बारीक केलाय कारण अंगावर येण्याची शक्यता असते, आणि टाकल्यानंतरून लगेच स्पीड वाढवलाय गॅसचा, कारण आपल्याला हे टेम्परेचर हायच पाहिजे पाण्याचं, त्याच्यामुळं. तर आता मोठा गॅस करायचा, आता एकदम मोठा गॅस करायचा आणि ह्या भाताला उकळी आणून घ्यायची. तर आता मी इतर लोखंडी कढई यूज केली आहे. तुम्ही हवं म्हणजे ब्लॅकिश थोडासा कलर येतो, पण तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही तुमच्या घरात जी कढई अवेलेबल आहे त्याच्यात करा. लोखंडी कढईत ना फार अप्रतिम लागतं हे तांदूळ शिजवलेलं, नेहमी लक्षात घ्या. खूप भारी टेस्ट येते आणि पौष्टिक सुद्धा असतं. तर चला आता एकदम मोठा गॅस करायचा आणि हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. इथं ना बिर्याणीचं तांदूळ शिजलंय आणि मी गॅस ना आत्ता बारीक केलाय कारण तांदूळ बरंचसं शिजले. आता खूप आपल्याला बिर्याणीचं रेसिपी पाहताना खूप वेळा सांगितलं जातं की 80% तांदूळ किंवा 75% म्हणजे 75 किंवा 80%, 75 to 80% तांदूळ तुम्हाला शिजून घ्यायचे. तर ते कसं असतं मी तुम्हाला सांगते. हे तांदूळ ना हे कट झालंय ना, हे असं कट व्हायला नको. 75 to 80% जे तांदूळ शिजले जातं ना ते असं कट होत नाही हातात घेतलं. तर आता मी तुम्हाला दाखवते. इथे माझ्याकडे हे तांदूळ आहे आणि हे तुम्ही असं दाबलं ना तर इथं माझ्याकडनं हे तांदूळ आहे, आणि तुम्ही इथं असं दाबलं ना तर ह्या तांदळात ना आणखी कच्चेपणा जाणवतो. इथं तुम्हाला दिसत असेल व्हाईट स्पॉट आहे, तर हे इथं माझ्या नखाच्या तिथं आहे व्हाईट स्पॉट याला. तर असं तुमचं त्याला म्हणतं 70 to 80% तांदूळ. नॉर्मली जेव्हा तांदूळ आपला डेलीचा भात जेव्हा शिजतो तेव्हा पूर्ण मॅशी तांदूळ होतं, पण बिर्याणीचा जेव्हा भात शिजला जातो तर मॅशी होत नाही. तांदूळ जरी प्रेस केलं ना तरी ते दिसतं त्याच्यात कच्चापणा आहे, म्हणून व्हाईट स्पॉट दिसायला सुरुवात होतात. तर तसं तुमचं तांदूळ शिजलं पाहिजे. आता तांदूळ शिजले म्हणून मी गॅस बारीक केलाय. शक्यतो असं बारीक गॅस करून बिलकुल तांदूळ ठेवायचं नसतं. तांदूळ शिजण्याची प्रोसेस ही कंटिन्युअसली चालू असते. आता हे नका एखाद्या गाळणीत काढून घ्यायचे तुम्हाला, तर मी हे गाळणीत काढून घेते पटकनी. चला मग हे तांदूळ पहा, हा भात मी नाही का गाळणीत काढून घेतलाय. तर पहा, आणि मी तुम्हाला दाखवते. अगदी असं उचललं ना, आणखी मी गार पाणी टाकायची आहे, असं उचल ना, मला भासतोय असं उचलला ना एक दाना ना दाना सेपरेट पडताना तुम्हाला दिसतोय. हा उत्तम बिर्याणीचा तांदूळ तुमचा शिजलेला याचा अर्थ. आता गरम असतानाच लगेचच गाळणीत काढल्यानंतर ह्याच्यावर मी थंड पाणी टाकते. शक्य तेवढं थंड पाणी टाकायचं, नॉर्मल टेम्परेचरचं किंवा थंड. पूर्ण ह्याच्यातली वाफ वगैरे सगळी घालवायची असते. आणि तुम्हाला जेव्हा हात घालाल ना तुमच्या तांदळात तर त्याचा तुमच्या हातावर काहीच परिणाम नाही झाला पाहिजे. याचा अर्थ या तांदळाची जी तुमची प्रोसेस आहे शिजण्याची ती तिथंच थांबली आहे, आणि तुम्ही जेव्हा तांदूळ हलवताय तेव्हा तो इझिली टॉस होतोय, फार अप्रतिम होतो, मोकळा होतो. तर असा हा तुमचा बिर्याणीचा तांदूळ शिजला पाहिजे. तर चला मी साईडला काढून घेते. आता बिर्याणीचा तांदूळ हा फक्त तुमच्या बिर्याणीसाठीच नाही तर तुमच्या डेली वरण भातासाठी सुद्धा अप्रतिम लागतो. ते जेव्हा तुम्ही नाही का घरात पाहुणे येणार असतात तेव्हा जेव्हा पनीरची भाजी किंवा इतर कोणत्या भाज्या केल्या जातात, शेवभाजी वगैरे, तर त्याच्यावर अप्रतिम जातो. हे पण लक्षात घ्या, फक्त बिर्याणीसाठीच हा नाही आहे. थोडेसे तळलेला कांदा याच्यात ॲड करून जर तुम्ही निस्ता खाल्ला, फक्त हा भात खाल्ला तरी अप्रतिम लागतो. तर चला मी साईडला काढून घेते हा तांदूळ. पूर्ण तुम्हाला दाखवते किती मोकळा फटफटीत झालाय आपला बिर्याणीचा राईस. फार अप्रतिम झालाय आणि खूप सुरेख दिसतोय. तर पहा, तुम्हाला दिसतंय का, मी अगदी टाकतेय तर एक दाना सेपरेट दिसतोय तुम्हाला भाताचा. तर अशाच पद्धतीनं तुमचा हा बिर्याणीचा राईस म्हणजे भात शिजला पाहिजे.
तुकडा कुठंच नाही पडला पाहिजे तुमच्या भाताचं, नेहमी लक्षात ठेवा बिर्याणीच्या भातामध्ये. तर चला सगळा भात मी असाच काढून घेते. असा शिजवला जातो बिर्याणीचा तांदूळ. तर पहा अप्रतिम झालाय, खूप सुरेख झालाय. आणि